एक मोठी बातमी थेट दिल्लीमधून। देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहे। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं या संदर्भातली माहिती दिल्याची सूत्रांची माहिती आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये भाजपच्या मोठ्या नेत्यांनी हे संकेत दिलेले आहेत। फडणवीस यांच्या नावावरून कोई शक है क्या असा प्रतिप्रश्न त्यांनी केलेला आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं त्यांच्या नावाला मान्यता दिल्याची सूत्रांची माहिती आहे। सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, नक्कीच अमोल, कुठेतरी असं चित्र दिसत होतं की महाराष्ट्रामधील भाजपच या सगळ्यामध्ये फार पुढाकार घेतोय आणि खूप आघाडीवर आहे शपथविधीसाठी आणि नेमकं केंद्राचे संकेत कोणाला आहेत याविषयी अस्पष्टता होती। परंतु भाजपच्या अतिशय वरिष्ठ नेत्यांसोबत काही अगदी 2 ते 3 सेकंदाचं जे संभाषण झाले, अगदी 30 ते 40 सेकंदांमध्ये जे संभाषण झाले त्यामध्ये पहिल्यांदा जो प्रश्न होता तो सर्वांच्या मनामध्ये स्वाभाविक होता की महाराष्ट्रात सुद्धा भाजप काही सरप्राईज एलिमेंट देणार आहे का किंवा काही शॉकिंग एलिमेंट असणार आहे का या सगळ्या सत्ता स्थापनेमध्ये। तर त्यावर त्यांनी म्हटले कुठलं सरप्राईज नसेल आणि देवेंद्र फडणवीसच सीएम होतील का, तर त्यावर अगदी कोई शक आहे का असा प्रश्न विचारला गेला। त्यामुळे या सगळ्यावरून पाहता असं दिसतंय की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे आता मुख्यमंत्री होतील आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला ग्रीन सिग्नल दिलाय असंही समजते। कोणत्याही प्रकारचा सरप्राईज एलिमेंट किंवा शॉकिंग एलिमेंट हा आता भाजपकडून दिला जात नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।